कोरोनामुळे आलेल्या संकटात मानसिक कोंडमारा झाला असेल, मनस्थिती थोडीशी ठीक नसेल, अभ्यास विसरला गेला असेल किंवा मध्येच आठवत नसेल, काळजी करू नका. उजळणी स्वरूपात 10वी अभ्यासमालेचा लाभ घ्या आणि यशस्वी व्हा. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, 10वी अभ्यासमालेमध्ये तुमचं स्वागत. आज आपण समाजशास्त्र या विषयाबद्दलचा भाग समजावून घेणार आहोत. तर समाजशास्त्रातलं पहिलं प्रकरण जे आहे सामाजिक स्तर या प्रकरणाबद्दलचा भाग आपण बघणार आहोत. खरं तर या प्रकरणाचा संदर्भ हा राज्यशास्त्राला धरून थोडासा आहे, कारण आपल्या देशातील एकंदर सामाजिक मतभेद किंवा भेदाभेद जे आहेत त्याचा संदर्भ या ठिकाणी दिलेला आहे, ज्यामध्ये मग वर्णव्यवस्था आणि अस्पृश्यता याचा संदर्भ या पाठामध्ये आहे. तर सामाजिक स्तर या पाठाच्या अनुषंगानं म्हणजे बोर्ड एक्झामला अनुसरून जर आपण बघितलं तर साधारण 1 आणि 2 मार्काचे प्रश्न या पाठावरती येतात. मोठा प्रश्न येण्याची शक्यता कमी आहे. फक्त एक अस्पृश्यतेच्या संदर्भातला जो घटक आहे तो मात्र तुम्हाला 3 मार्कांसाठी या ठिकाणी विचारला जाऊ शकतो, की अस्पृश्यता समाजाला लागलेला एक कलंक हा जो एक भाग आहे तो मात्र एक 3 मार्काला येऊ शकतो. पण बाकीचा संदर्भ 1 आणि 2 मार्काच्या अनुषंगानं तुम्ही बघितला पाहिजे. तर सामाजिक स्तर या पाठामध्ये पहिला संदर्भ आहे तो समाजातील असलेली असमानता, आणि या असमानतेमध्ये पहिला घटक दिलेला आहे ती सामाजिक असमानता. खरं तर सामाजिक असमानतेच्या बाबतीत बोलायचं झालं तर प्राचीन कालखंडापासून आपल्या देशामध्ये सामाजिक असमानता रुजलेली आहे. मग ही धर्माच्या बाबतीत असो, लिंगाच्या बाबतीत असो, वर्णभेदाच्या बाबतीत असो, वंशाच्या बाबतीत असो किंवा पंथभेद असो, तर असे अनेक दृष्टीने असमानता भारतामध्ये आपल्या देशामध्ये प्राचीन कालखंडापासून रुजलेली आहे. आणि याचा जर प्राचीन कालखंडातला संदर्भ बघायचा असेल तर आपण मनुस्मृतीचा संदर्भ घेऊ शकतो, की ज्या मनुस्मृतीमध्ये काही गोष्टी समाज रचनेबद्दल घालण्यात आल्या आणि याच मनुस्मृतीच्या अनुषंगानं आपल्या देशामध्ये मोठ्या प्रमाणावर सामाजिकदृष्ट्या भेद निर्माण झाले. तर याच्यामध्ये सगळ्यात प्रखर जी पुढे टिकली ती म्हणजे जातीय आणि धर्माच्या बाबतीतली. कारण आपल्या देशामध्ये मनुस्मृतीच्या अनुषंगाने किंवा त्याच्या अगोदर वैदिक कालखंडामध्ये 4 वर्ण आले, ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य आणि शूद्र. आणि ज्याच्यामध्ये मग शूद्रांच्या अनुषंगाने किंवा या 4 वर्ण व्यवस्थेच्या अनुषंगानं जाती व्यवस्था प्रखर झाली, कठोर झाली. ज्या जाती व्यवस्थेची मुळं आजपर्यंत आपल्या देशामध्ये रुजलेली आहेत. पण याच जाती व्यवस्थेला धरून पुढे धर्माचाही आधार घेण्यात आला आणि धार्मिक भेद सुद्धा निर्माण झाले. त्यामुळे सामाजिक असमानतेच्या अनुषंगानं विचार करत असताना वर्ग, वंश, पंथ, जात, धर्म असे भेद आपल्या देशामध्ये आहेत. पण या पाठामध्ये एकच संदर्भ लक्षात ठेवायचा आहे, तो म्हणजे वर्णव्यवस्थेच्या अनुषंगानं. कारण याच वर्णव्यवस्थेमधला शूद्रांच्या बाबतीतला जो घटक आहे तर हाच शूद्रांच्या बाबतीतला संदर्भ पुढे अस्पृश्यतेमध्ये रूपांतरित झाला आणि याच अनुषंगानं सामाजिक स्तर आपल्या देशामध्ये रुजलेले किंवा रुढलेले आपल्याला दिसतात. आता इथे मी पहिल्यांदाच म्हटलं की प्राचीन कालखंडापासूनच सामाजिक असमानता लक्षात ठेवायची आहे. कारण या पाठामध्ये पुढचे जे असमानतेचे भाग दिलेले आहेत, म्हणजे पहिल्यांदा इथे आता सामाजिक दृष्ट्या निर्माण झालेली भेदाभेदाची संकल्पना दिलेली आहे, ज्यामध्ये धर्म असेल, जात असेल, वर्ण असेल, वर्ग असेल, वंश असेल किंवा पंथ असेल. पण याच्या पलीकडे दुसरा संदर्भ जो इथे दिलेला आहे तो शिक्षणातली असमानता. खरं तर वर्णव्यवस्थेच्याच अनुषंगानं आपल्या देशामध्ये शिक्षणामध्ये सुद्धा असमानता निर्माण झालेली दिसते. कारण ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य आणि शूद्र हे 4 वर्ण निर्माण करत असताना शिक्षणाचाही अधिकार, अध्ययन आणि अध्यापनाचाही अधिकार फक्त ब्राह्मण वर्गापुरता मर्यादित राहिलेला आपल्याला दिसतो. त्यामुळे प्राचीन कालखंडापासून एकाच वर्गापुरतं शिक्षण सीमित झालं, ते मग आत्ता आधुनिक कालखंडापर्यंत आपल्या देशामध्ये एकाच वर्गापुरतं शिक्षण सुद्धा सीमित असलेलं आपल्याला दिसतं. आणि हीच शिक्षणामधली असमानता दूर करण्यासाठी मग आपल्या देशामध्ये स्वातंत्र्यानंतर काही अंशी प्रयत्न केलेले आपल्याला दिसतात, की ज्याच्यामध्ये शिक्षणामधली असमानता दूर करण्यासाठी समान संधी आणि सामाजिक न्याय याच्या बाजूने विचार करण्यात आला. आणि जर भारतामध्ये शिक्षणाच्या अनुषंगानं समानता निर्माण करायची असेल तर
भारतीय राज्यघटनेमध्ये काही कलम घालण्यात आली की ज्या कलमांच्या अनुषंगानं शिक्षणातली असमानता दूर केलेली दिसते. आणि विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला बोर्ड एक्झामच्या अनुषंगानं या ठिकाणी एक महत्त्वाचा मुद्दा सांगतो की आपल्या समाज विज्ञानच्या पुस्तकामध्ये अनेक प्रकरणांमध्ये कलमं दिलेले आहेत. तर जितकी कलमं आपल्या पाठ्यपुस्तकांमध्ये आहेत तर ती सगळी कलमं व्यवस्थितरित्या लक्षात ठेवावी लागतील, कारण ही सगळी कलमं तुम्हाला एक एक मार्कासाठी वेगळी विचारली जातात. त्यामुळे या ठिकाणी शिक्षणामधली असमानता दूर करण्यासाठी सुद्धा किंवा सामाजिक न्याय आणि समान न्याय निर्माण करण्यासाठी काही कलमांचा संदर्भ या ठिकाणी आपल्याला दिसतो. तर पहिलं कलम आपल्या घटनेमध्ये आहे 19वा कलम, की जिथे भाषण आणि स्वतःचं मत मांडण्याचं स्वातंत्र्य आपल्याला मिळालेलं दिसतं. त्यानंतर कलम क्रमांक 39 की ज्याच्यामध्ये सामाजिक न्याय आणि लोककल्याण याची तरतूद केलेली आपल्याला दिसते. 45व्या कलमानुसार 14 वर्षाखालील मुलांना मोफत आणि सक्तीचं शिक्षण देण्याचा प्रयत्न झालेला आहे, ज्यालाच आज आपण RTE ॲक्ट अंतर्गतली तत्व बघतो की 6 ते 14 वयोगटातील मुलांना मोफत आणि सक्तीचं शिक्षण दिलं गेलं पाहिजेत. हे आज कायद्याच्या अंतर्गत आलेलं आहे, पण आपल्या भारतीय राज्यघटनेमध्ये हे 45व्या कलमामध्येच नमूद केलेलं आहे की 14 वर्षाच्या खालील मुलांना मोफत आणि सक्तीचं शिक्षण दिलं गेलं पाहिजे. त्यानंतर कलम क्रमांक 29 असं सांगतं की अल्पसंख्याकांना सांस्कृतिक हक्काचं संरक्षण दिलं गेलं पाहिजे. म्हणजे जे अल्पसंख्याक आहेत अशा अल्पसंख्याक अनुसूचित जाती जमातींना त्यांच्या हक्कांचं संरक्षण दिलं पाहिजे. म्हणजे भारतामध्ये जन्माला येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला समान हक्क मिळाले पाहिजेत आणि हे समान हक्क मग कुणालाच डावलता कामा नये. त्यामुळे अल्पसंख्याकांना सुद्धा त्यांचे हक्क मिळालेच पाहिजेत आणि याच्यासाठी कलम क्रमांक 29 हे काम करताना दिसतं. त्यानंतर कलम क्रमांक 30 हे शैक्षणिक संस्थांना मदत करण्याचं काम करतं. म्हणजे आपल्या देशामध्ये जसं आपल्याला विचार करण्याचं स्वातंत्र्य आहे किंवा भाषण करण्याचं स्वातंत्र्य दिलेलं आहे, व्यवसायाचं स्वातंत्र्य दिलेलं आहे, तसं प्रत्येक व्यक्तीला जर शैक्षणिक संस्था स्थापन करायच्या असतील तर शैक्षणिक संस्था स्थापन करण्याचा सुद्धा अधिकार आपल्याला दिलेला आहे. आणि या शैक्षणिक संस्था स्थापन करत असताना या शैक्षणिक संस्थांना मदत करण्याचं काम घटनेतील कलम क्रमांक 30 करतं. आणि 21व्या कलमानुसार जगण्याचा हक्क हा शैक्षणिक हक्काशी जोडला गेलेला आहे. विद्यार्थी मित्रांनो, कलम क्रमांक 21 जाणीवपूर्वक लक्षात ठेवायचा आहे, कारण हा मुद्दा खूप वेळा तुमच्या बोर्ड परीक्षेमध्ये विचारलेला आहे की जगण्याचा हक्क हा शैक्षणिक हक्काशी कुठल्या कलमा अंतर्गत जोडलेला आहे. तर तो कलम क्रमांक 21 नुसार म्हणजे जगण्याचा हक्क आपल्याला दिलेलाच आहे. जे जन्माला येणारा प्रत्येक माणूस जगला पाहिजे आणि याच्यासाठी तुम्हाला जगण्याचा हक्क आहे, पण याच जगण्याच्या हक्कामध्ये आज शैक्षणिक हक्क सुद्धा समाविष्ट केलेला आहे आणि हे तुम्हाला 21व्या कलमा अंतर्गत मिळालेलं आपल्याला दिसतं. त्यानंतर 1993 साली सर्वोच्च न्यायालयानं याच 21A कलमा अंतर्गत 14 वर्षाखालील मुलांना मोफत आणि सक्तीचं शिक्षण दिलंच पाहिजे, तो शिक्षण घेण्याचा हक्क त्यांना दिलाच गेला पाहिजे याची तरतूद त्या ठिकाणी केलेली आपल्याला दिसते. तर अशा पद्धतीनं शिक्षणामध्ये सामाजिक न्याय आणि समानता आणण्यासाठी घटनेतले एक 5-6 कलम या ठिकाणी नमूद करण्यात आलेले आहेत की ज्या कलमांच्या अनुषंगानं शिक्षणातली असमानता दूर करण्याचा प्रयत्न आपली घटना करते. पुढे तिसरी असमानता या प्रकरणामध्ये दिलेली आहे ती म्हणजे लिंग असमानता. खरं तर सामाजिक असमानतेतलाच हा भाग आहे लिंग असमानता. जी लिंग असमानता खरं तर मनुच्या मनुस्मृतीपासूनच आलेली आहे आणि ज्याच्यामध्ये लिंग असमानतेच्या बाबतीत म्हणजे स्त्रियांच्या स्थानाबद्दल खूप मोठं उल्लेख या मनुस्मृतीमध्ये झालेला आपल्याला दिसतो की ज्याच्यामध्ये खऱ्या अर्थानं उत्तर वैदिक कालखंडापासून स्त्रियांना सामाजिक, आर्थिक आणि राजकीय अधिकार डावलण्यात आले. याच्या पाठीमागे जर कोण असेल तर मनुस्मृती हा ग्रंथच असलेला आपल्याला दिसतो. कारण या मनुस्मृतीमध्येच म्हणून असं लिहिलं की स्त्री ही जन्मापासून मरेस्तोपर्यंत परावलंबी जीवन जगते, त्यामुळे तिला कुठल्याच पद्धतीचे सामाजिक, आर्थिक आणि राजकीय अधिकार दिले जाऊ नयेत आणि म्हणून आपल्या देशामध्ये उत्तर वैदिक कालखंडापासून स्त्रियांना कुठलेच अधिकार दिलेले नाहीत. मग ते आर्थिक असो, सामाजिक असो, राजकीय असो किंवा धार्मिक असो, अनेक बंधनं या चारी बाबतीत स्त्रियांच्यावरती लादण्यात आली, ज्यामुळे भारतातली लिंग असमानता दिवसेंदिवस वाढत गेली आणि ही लिंग असमानता शिक्षणामध्ये सुद्धा रुजली.
कारण जसं सामाजिक, आर्थिक, राजकीय आणि धार्मिक बंधनं घालण्यात आली तसं शिक्षणाचा अधिकार सुद्धा स्त्रियांना दिला गेला नाही. त्यामुळे अशा अनेक दृष्टीनं लिंग असमानता आपल्या देशामध्ये प्राचीन कालखंडापासून रुजली, ती साधारण आत्ता 21व्या शतकापर्यंत. पण भारतीय राज्यघटनेनं महिलांच्या सबलीकरणासाठी किंवा महिलांच्या उन्नतीसाठी काही गोष्टींची तरतूद केली, ज्यामुळे आज 21व्या शतकामध्ये ही लिंग असमानता काही प्रांतांमधली कमी झालेली आपल्याला दिसते, की जिथे आज स्त्रिया मानानं जीवन जगतायत, पुरुषाच्या खांद्याला खांदा लावून काम करताना आपल्याला दिसत आहेत. आणि हे सगळं स्वातंत्र्य भारतीय राज्यघटनेच्या अनुषंगानं आपल्या स्त्रियांना मिळालं. पण प्राचीन कालखंडापासूनची लिंग असमानता सामाजिक स्तराच्या दृष्टीने मात्र खूपच दृढ बनलेली आपल्याला दिसते. ती मात्र 1947 नंतर काही प्रमाणात कमी करण्याचा प्रयत्न आपल्या भारतीय सरकारनं केलेला दिसतो. याच्या अनुषंगानं एक गोष्ट लक्षात ठेवा की भारतामध्ये लिंग असमानता मोठ्या प्रमाणावर आहे, ज्या आत्ता गोष्टी सांगितल्या त्या. पण याच्यामध्ये आहाराच्या बाबतीत सुद्धा लिंग असमानता दिसते. आणि त्याचाच एक संदर्भ तुम्हाला प्रश्नाच्या अनुषंगानं विचारला जाईल, तो म्हणजे कर्नाटकामध्ये BMI म्हणजे बॉडी मास इंडेक्स काय सांगतो स्त्रियांच्या बाबतीत. मग आता बॉडी मास इंडेक्स सांगायचं कारण का, तर स्त्रियांच्या बाबतीत आहाराविषयी सुद्धा काही गोष्टी आहेत. म्हणजे आजही आपल्या अनेक ठिकाणी असं बघायला मिळतं की स्त्रिया या घरामध्ये जेवण करत असताना पुरुष जेवल्यानंतर जेवतात आणि बऱ्याच वेळा घरामध्ये शिळं अन्न स्त्रिया खातात, की ज्याच्यामुळे बॉडी मास इंडेक्स त्यांचा कमी दिसतो. म्हणजे पोषक आहार त्यांना मिळत नाही किंवा त्या घेत नाहीत, की ज्यामुळे इंडेक्स त्यांचा कमी आहे. आणि याच्या अनुषंगानं तुम्हाला बोर्ड एक्झाममध्ये एक प्रश्न विचारला जाईल की 2015-16 मध्ये कर्नाटकातील BMI स्त्रियांच्या बाबतीतला किती आहे. तर 2015-16 साली कर्नाटकातील BMI हा ग्रामीण भागातील स्त्रियांचा 24.3% आहे, तर शहरी भागातील स्त्रियांचा BMI 16.2% आहे. म्हणजे इतकं कमी प्रमाण शहरी भागातील स्त्रियांच्या बाबतीतलं इंडेक्स कर्नाटकातला आपल्याला दिसतो. आणि याच्यावरून नेमकं काय स्पष्ट होतं, तर स्त्रियांच्या बद्दलची असमानताच आपल्यामध्ये दिसते, की पुरुषांच्या बरोबरचा बॉडी मास इंडेक्स या ठिकाणी समान असलेला दिसत नाही. त्यामुळे लिंग असमानता जी प्राचीन कालखंडापासून भारतामध्ये निर्माण झाली, ती आज 21व्या शतकामध्ये या बॉडी मास इंडेक्सच्या दृष्टीनं सुद्धा पुढे आपल्याला आलेली दिसते. पण भारतीय राज्यघटनेच्या अनुषंगानं किंवा भारत सरकारनं अनेक कायदे करून लिंग असमानता दूर करण्यासाठी सबळ काम केलेलं आपल्याला आढळून येतं. यानंतर या पाठातला पुढचा भाग आहे तो म्हणजे प्रकरणाचं जे मूळ नाव आहे सामाजिक स्तर. तर हे महत्त्वाचं घटक आहे. तर सामाजिक स्तर कशाला म्हणायचं, तर आपल्या देशामध्ये समाजाच्या अनुषंगानं श्रेष्ठ कनिष्ठ उच्च नीच असे काही समाजामध्येच विचार प्रचलित झालेले आहेत. म्हणजे अमुक एकटा श्रेष्ठ आहे तर अमुक एक कनिष्ठ आहे, तो उच्च आहे तर तो नीच आहे, अशा पद्धतीची एक भावना समाजामध्ये जी रुजलेली आहे त्यालाच आपण सामाजिक स्तर असं म्हणतो. तर या सामाजिक स्तराची नेमकी वैशिष्ट्य काय आहेत, तर पहिलं वैशिष्ट्य या सामाजिक स्तराचं आहे की सामाजिक स्तर ही एक सामाजिक धारणा आहे. म्हणजे हे काय कुठे लिहून ठेवलेलं किंवा परंपरागत नाही आहे, हे समाजानंच निर्माण केलेली रचना आहे. कारण जन्माला येणारा प्रत्येक माणूस हा एक समानच आहे. ही समाजरचना चालावी म्हणून मग भेदाभेद केलेले दिसतात. त्यामुळे सामाजिक स्तराची रचना ही सामाजिक धारणा आहे, ती कुठेही विधिलिखित अशी नाही. सामाजिक स्तर हे सार्वत्रिक आहेत. म्हणजे हे काय आपल्या एका देशापुरते मर्यादित नाही आहेत सामाजिक स्तर, हे जगात कुठेही गेलात तरी सामाजिक स्तर आपल्याला बघायला मिळतात. त्यामुळे जिथे जिथे मानव समाज जगतोय, जीवन व्यापन करतोय, त्या सगळ्या समाज जीवनामध्ये मानवी समाजामध्ये आपल्याला सामाजिक स्तर दिसून येतात. त्यामुळे सामाजिक स्तर हे सार्वत्रिक आहेत. तिसरी गोष्ट आहे सामाजिक स्तर प्राचीन आहेत, हे आत्ता निर्माण झालेले नाही आहेत. जसं प्रकरणाच्या सुरुवातीलाच म्हटलं की प्राचीन कालखंडापासून आपल्या देशामध्ये सामाजिक स्तर निर्माण झालेले आहेत, जे आजपर्यंत रुढलेले आहेत, ज्यामध्ये वर्णव्यवस्था असेल किंवा वर्गव्यवस्था असेल, ज्याच्या अनुषंगानं सामाजिक स्तर प्रबळ बनलेले दिसतात. त्यामुळे सामाजिक स्तर हे प्राचीन आहे. चौथी गोष्ट आहे सामाजिक स्तर हे निरनिराळ्या मार्गाने अस्तित्वात आहेत. म्हणजे धर्माच्या बाबतीत वंश, वर्ग, जात, लिंग अशा अनेक दृष्टीनं समाजामध्ये सामाजिक स्तर प्रचलित असलेले दिसतात. म्हणून सामाजिक स्तर हे निरनिराळ्या मार्गाने अवलंबले जातात असं म्हटलं जातं. तर अशा पद्धतीनं सामाजिक स्तराची 4 वैशिष्ट्य या ठिकाणी सांगितलेली आहेत. हा प्रश्न 2 मार्कांसाठी तुम्हाला येऊ शकतो की सामाजिक स्तराची वैशिष्ट्य काय आहेत. तर हे 2 मार्कांसाठी प्रश्न आहे. पुढेही 2 मार्कांसाठीचा आणखी एक प्रश्न आहे की भारतामध्ये सामाजिक स्तराचे प्रकार किती आहेत. तर 5 प्रकार आहेत.
समजा हा प्रश्न 3 मार्कालाही आला तर या प्रकाराची तत्वही लिहावी लागतील. म्हणजे प्रकार कोणकोणते आहेत, किती आहेत म्हटलं तर 5 आहेत आणि कोणकोणते आहेत म्हटलं तर 3 मार्कांसाठी तो प्रश्न येऊ शकतो, की ज्याच्यामध्ये पहिला प्रकार आहे आदिवासी समाज, दुसरा आहे गुलामगिरी, तिसरा आहे वतनदारी पद्धत, चौथा आहे वर्णव्यवस्था आणि पाचवा आहे जाती व्यवस्था. तर असे 5 सामाजिक स्तराचे प्रकार आपल्याला या ठिकाणी दिसून येतात, ज्या ठिकाणी 2 प्रश्न तुम्हाला विचारले जातात. एक किती आहेत म्हणून 2 मार्कांसाठी आणि 3 मार्कांसाठी कोणकोणते आहेत असा संदर्भ या ठिकाणी येतो. तर असे सामाजिक स्तराच्या अनुषंगानं 2 प्रश्न महत्त्वाचे लक्षात ठेवायचे, सामाजिक स्तराची वैशिष्ट्ये आणि सामाजिक स्तराचे प्रकार. यानंतर या पाठातला सगळ्यात शेवटचा आणि महत्त्वाचा भाग म्हणजे अस्पृश्यतेच्या बाबतीतला, कारण याच्यावर किमान 3 ते 4 प्रश्न तुम्हाला विचारले जाऊ शकतात, ज्यामध्ये अस्पृश्यतेच्या बाबतीत महात्मा गांधीजींनी काय म्हटलेलं आहे हा एक प्रश्न तुम्हाला येऊ शकतो. अस्पृश्यता हा समाजाला लागलेला कलंक आहे या विधानाचं स्पष्टीकरण द्या असाही प्रश्न तुम्हाला येऊ शकतो. आणि तिसरा एक महत्त्वाचा प्रश्न येऊ शकतो की अस्पृश्यता निर्मूलनासाठी सनदशील मार्गानं किंवा घटनात्मक उपाययोजना काय करण्यात आलेल्या आहेत असा तिसरा प्रश्न या ठिकाणी येऊ शकतो. त्यामुळे 3 महत्त्वाचे मुद्दे अस्पृश्यतेच्या बाबतीत आहेत. तर आपल्या देशामध्ये वर्णव्यवस्थेतील अतिशय दृष्ट पद्धत म्हणून जर कुठली असेल तर ती अस्पृश्यता आणि शूद्रांच्या बाबतीत निर्माण झालेली दिसते आणि ही प्राचीन कालखंडापासून आपल्या देशामध्ये रुजलेली आहे. आता या ठिकाणी अस्पृश्यतेचा संदर्भ तुम्हाला सामाजिक आणि धार्मिक सुधारणा चळवळ या पाठामध्ये सुद्धा आहे की शूद्रांना स्पर्श केला जात नव्हता, त्यांना अस्पृश्य समजलं जात होतं. म्हणजे भारतीय समाजामध्ये स्पर्श करायला गैरसमजणं म्हणजेच अस्पृश्य, आणि हे वर्णव्यवस्थेच्या अनुषंगानंच आपल्या देशामध्ये रुजलेलं आपल्याला दिसतं. आणि खरं तर आपल्या देशामध्ये या वर्णव्यवस्थेच्या अनुषंगाने निर्माण झालेली अस्पृश्यता दूर करण्यासाठी खरं तर इंग्रजांनी 1935 सालीच एक केंद्रीय कायदा अस्तित्वात आणलेला होता आणि आपल्या देशातील वर्णव्यवस्था किंवा अस्पृश्यता नष्ट झाली पाहिजेत यासाठी इंग्रजांच्या कालखंडापासूनच प्रयत्न झालेले दिसतात. त्यामुळे 1935चा इंग्रजांच्या कालखंडातला कायदा, केंद्रीय कायदा हा इथे महत्त्वाचा आहे. पण जसं मी म्हटलं की अस्पृश्यतेच्या संदर्भात पहिला प्रश्न तुम्हाला येऊ शकतो तो म्हणजे गांधीजींनी अस्पृश्यतेच्या संदर्भात काय म्हटलेलं आहे. तर वर्णव्यवस्थेतील भयंकर दुष्ट पद्धत आणि भारतीय त्वचेला झालेला हा कर्करोग आहे असं जर कुणी म्हटलेलं असेल, कुष्ठरोग आहे, तर हे महात्मा गांधीजींनी म्हटलेलं आहे. त्यामुळे हे तत्व पहिल्यांदा तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. पुढचा महत्त्वाचा मुद्दा आहे अस्पृश्यता सामाजिक समस्या म्हणून कशी ओळखली जाते. तर सामाजिक स्तरावरील कनिष्ठ दर्जा स्पष्ट करायला अस्पृश्यता कारणीभूत ठरताना दिसते. शिक्षणापासून अलिप्त ठेवल्यामुळे अस्पृश्यता वाढलेली आपल्याला दिसते, कारण जसं प्राचीन कालखंडापासून ब्राह्मण या एका वर्गापुरतं शिक्षण मर्यादित होतं, अस्पृश्यांना 20व्या शतकापर्यंत तरी शिक्षण घेण्याचा अधिकार नव्हता आणि म्हणून या अस्पृश्य वर्गाला शिक्षणापासून अलिप्त ठेवल्यामुळेच खरं तर अस्पृश्यता भारतामध्ये प्रखर झालेली आपल्याला दिसते. या अस्पृश्य लोकांना आपल्या देशामध्ये मालमत्तेचा हक्क सुद्धा नाकारण्यात आलेला होता. म्हणजे जसं वैदिक कालखंडामध्ये जितक्या ज्याच्याजवळ गायी जास्त तो अधिक श्रीमंत ओळखला जात होता आणि त्याच कालखंडामध्ये अस्पृश्यांना कुठल्याही संपत्तीचा साठा करण्याचा अधिकार नव्हता आणि वैदिक कालखंडापासून जो संपत्तीचा साठा करण्याचा अधिकार नव्हता तो आज तागायत म्हणजे 19व्या आणि 20व्या शतकापर्यंत त्यांना नाकारण्यात आलेला दिसतो. त्यामुळे यामुळे सुद्धा म्हणजे मालमत्तेचा साठा करायला नकार देणं इथून सुद्धा अस्पृश्यता कठोर झालेली आहे. आणि चौथा महत्त्वाचा भाग आहे ते म्हणजे अस्पृश्यांना राजकीय अधिकार सुद्धा नाकारण्यात आला. त्यामुळे अस्पृश्य जातीच्यांना लोकांना आपल्या राजकारणामध्ये सुद्धा संधी दिलेली नाही. त्यामुळे असे 4 गोष्टी आहेत की ज्या समस्या म्हणून ओळखल्या जातात, ज्या समस्यांमुळेच अस्पृश्यता भारतामध्ये कठोर निर्माण झालेली दिसते आणि जे अस्पृश्यता समाजाला लागलेला एक कलंक जो म्हटला जातो तो या 4 समस्यामुळे म्हटला जातो. तर या अस्पृश्यता निर्मूलनासाठी आपल्या भारतीय राज्यघटनेमध्ये काही तरतुदी करण्यात आलेल्या आहेत. तर त्या तरतुदी कुठल्या आहेत, तर भारतीय राज्यघटनेतील 17व्या कलमानुसार अस्पृश्यता निषिद्ध मानण्यात आलेली आहे.
म्हणजे भारतीय राज्यघटनेतील 17व्या कलमानुसार अस्पृश्यतेचं निर्मूलन पहिल्यांदा केलेलं दिसतं. म्हणजे 17वं कलम असं म्हणतं की जर कोण अस्पृश्यता मानत असेल तर तो कायद्यानं गुन्हा आहे, कारण 17व्या कलमानुसार अस्पृश्यता निषिद्ध समजण्यात आलेली आहे. त्यानंतर 1955 साली अस्पृश्यता फौजदारी कायदा अस्तित्वात आणण्यात आलेला आहे. म्हणजे अस्पृश्यता मानणं हे कायद्याच्या अनुषंगानं गुन्हा ठरतो, ते 1955 साली नमूद केलेलं आहे. त्यानंतर 1976 साली नागरिक हक्क संरक्षण कायदा देण्यात आला, ज्या अनुषंगानं भारतामध्ये जन्माला येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला जगण्याचा समान हक्क आहे आणि तो अस्पृश्यांना सुद्धा आहे. आणि याची तरतूद 1976च्या नागरिक हक्क संरक्षण कायद्यामध्ये नमूद करण्यात आलेली दिसते. आणि चौथं तत्व आहे 1989 साली अस्पृश्यांचा उद्धार करण्यासाठी राज्य सरकारांना विशेष दर्जा देण्यात आला. म्हणजे 1989 सालाच्या अगोदर फक्त अस्पृश्यता निर्मूलनासाठी केंद्र सरकार प्रयत्न करत होतं, पण 1989 सालापासून राज्य सरकारांना सुद्धा काही विशेष अधिकार देण्यात आले, ज्या 1989च्या अधिकारानुसार आपल्या देशातील प्रत्येक राज्य सरकारांनी सुद्धा अस्पृश्यतेच्या निर्मूलनासाठी प्रयत्न केले पाहिजेत. तर अशा पद्धतीनं अस्पृश्यतेच्या निर्मूलनासाठी 4 महत्त्वाच्या गोष्टी, पण या 4 गोष्टींमध्ये ब्रिटिशांच्या कालखंडातला 1935चा केंद्रीय कायदा सुद्धा नमूद केला पाहिजे. तर या ठिकाणी अस्पृश्यतेसाठी 4 गोष्टी लक्षात ठेवायच्या. अस्पृश्यता म्हणजे काय, अस्पृश्यतेच्या बाबतीत महात्मा गांधीजींनी काय म्हटलं, अस्पृश्यता समाजाला लागलेला एक कलंक का आहे ते समस्येच्या अनुषंगानं आपल्याला स्पष्ट करावं लागेल. आणि अस्पृश्यतेचं निर्मूलन करण्यासाठी नेमकं भारत सरकारनं कशा पद्धतीनं कायद्याच्या अनुषंगानं प्रयत्न केलेले आहेत, अशा 4 गोष्टी अस्पृश्यतेच्या बाबतीत लक्षात ठेवायच्या आहेत. तर असं हे सामाजिक स्तर नावाचं छोटं प्रकरण या ठिकाणी संपलेलं आहे. धन्यवाद. सबस्क्राईब करा तरुण भारत न्यूज चॅनलला आणि ताज्या घडामोडी सर्वात आधी जाणून घेण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.